ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाही, कसं आहे की भारतीय जनता पार्टीने सत्ताधारी पक्षाला व्यवस्था यंत्रणा यांच्या माध्यमातून राजकारण करण्याची सवय पडलेली आहे। याला दाबा, बरोबर आहे का, याला प्रेशरमध्ये ठेवा, याच्या मनावर टांगती तलवार ठेवा, कदाचित त्याचा परिणाम असू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाचं बाजारीकरण होता कामा नये, शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्या ठिकाणी राजकारण करता कामा नये। जो कोणी असेल त्या संदर्भातलं उचित कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यामध्ये हस्तक्षेप न करता त्या ठिकाणी मतांच्या राजकारणापोटी याला सोड, याला अंगाशी, त्याला जांगाशी असे प्रकार न करता त्या ठिकाणी निपक्षपातीपणे त्या संदर्भातल्या जे काही चुकीचं असेल त्याच्यावर कार्यवाही, ज्या उणिवा असतील त्या दूर करून कोणी प्रामाणिक शिक्षक किंवा भरती असलेला तो होरपळला पण नको जायला, याची पण काळजी घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून नोकरीसारख्या संवेदनशील विषयावर शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे। चार मंत्री, पण ते म्हणतात ना मामाच्या, ती म्हण नाही का मामाची, की सर्व गाव मामान नाही, एक नाही कामाना, तशी परिस्थिती झाली। जर खरोखर शेती माती आणि जिल्ह्याशी प्रामाणिक राहिले असते तर यांनी केळी कापूस याच्यावर सभागृहात बोलले असते, यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली असती, यांनी कर्जमाफी संदर्भात भूमिका घेतली असती। पण यांना केवळ राजकारण करायचं आहे, मतं घ्यायची, इलेक्शन संपलं विसरले, अशा अनेक गोष्टी आहे। मग समाजाच्या महामंडळाचे केलेल्या घोषणा असतील, मग त्या ठिकाणी पिकाच्यासाठी खरेदीचं, मग त्या ठिकाणी हमीभाव, आपण भावांतर योजनेचं धोरण असेल, धांदात खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवायचं। आणि दुर्दैवाने आम्ही शेतकरी विवंचनमध्ये असल्याने विसरतो, विस्मरण हा आम्हाला त्या ठिकाणी दागिना आहे का शाप असं होतं आणि त्याच्यातून हे राजकारण करतात। मात्र आता आम्ही सजगपणे या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन आम्ही आता पुढे घेऊन जाणार आहोत। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।